नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. प्रिया अर्जुनला सांगते, अरे अर्जुन, तुला तरी कळायला पाहिजे ना, असे व्हिडिओ फेक बनवता येतात. तेव्हा गिरिजा सांगते, ए प्रिया, हा व्हिडिओ 100% खरा आहे. त्या पापाचा पाडा जो वाचलाय ना तू, तो सुद्धा खरा आहे. तुझ्यासारखा खोटेपणा आम्हाला नाही जमत ग. तू अजून एक गोष्ट केलीस, त्यामुळे स्त्री जातीला काळीमा फासलायस. त्यांनाच प्रश्न पडतो, प्रियाने अजून काय केलंय ते. तर अश्विन विचारतो, अजून काय केलंय. तेव्हा नूपूर सांगते, अस्मिता ताईच्या चोर ओटीच्या दिवशी प्रियाने जो नीचपणा केलाय ना, तो मीना वहिनीसमोर तिने कबूल केलाय. तर सायली सर्वांना तो व्हिडिओ दाखवते. सगळ्यांनाच धक्का बसतो. प्रिया तर डोक्याला हातच लावते. कुठे माती खाल्ली त्या मीना वहिनीसमोर सगळं बोलली. तो व्हिडिओ बघितल्यानंतर घरातले तर सगळेच संतापलेले असतात. तेव्हा अस्मिता बोलते, तू तेल सांडलं मला हे माहिती होतं, पण तू त्या दिवशी काय बोलली मला, ते सायलीसाठी होतं. पण मला वाटत होतं की तेल तूच सांडलं असेल, पण आज खात्री पटली. तू माझ्याच नाही, माझ्या बाळाच्या सुद्धा जीवावर उठली. माणूस आहेस की कोण तू. तर प्रियाचा कांगावा सुरू होतो. नाही ग अस्मिता, मी त्या दिवशी जे बोलली ते खरं होतं. मी तुझ्या बाळाला कसं काही करू शकते. तर अश्विन बोलतो, नाही, तू काहीही करू शकते. जेव्हा 1000 राक्षस मेले असतील ना, तेव्हा तू जन्माला आली असशील. कोणतं पाप केलं होतं काय माहिती की मी तुझ्याबरोबर लग्न केलं. तू एवढ्या खालच्या थराला गेली. माझी आजी, माझी वहिनी, माझी बहीण आणि तिचं बाळ, त्यांच्या जीवावर उठलीस. तर प्रिया परत, नाही अश्विन, हे सगळं खोटं आहे. मी त्या दिवशी कबूल केलं, माझ्या हातून तेल सांडलंय, पण मी बाळाच्या जीवावर नाही रे उठली. मला वाटत असेल ना माझ्याकडनं चूक झाली आहे, तर मी 1000 टाईम माफी मागायला तयार आहे. पण प्लीज मला माफ करा सगळ्यांनी. तर अस्मिता सांगते, ठीक आहे, माफ करते मी, पण माझी एक अट आहे. विमल वाटीमध्ये तेल घेऊन ये. विमल वाटीमध्ये तेल आणते आणि अस्मिता ते तेल फरशीवर सांडून देते आणि तिथून प्रियाला चालायला लावते. प्रिया तर खूप घाबरलेली असते आणि तिला चालण्याशिवाय काही पर्यायच राहत नाही. तेव्हा ती हळूहळू चालते, पण एवढी जोरात खाली आपटते, तिला लवकर उठवली सुद्धा जात नाही. तेव्हा अस्मिता सांगते, बघितलं ना, असं पडली असती त्या दिवशी मी, माझ्या बाळाचं काय झालं असतं. पहिलीने मला सावरलं म्हणून माझं बाळ वाचलं. तर प्रताप काकाही म्हणतात, तू एवढ्या खालच्या थराला गेली. तुझी प्रत्येक चूक आम्ही पोटात घातली, हीच आमची मोठी चुकी होती. तू आमच्या पाठीमागे काय काय करते आम्हाला कळलंच नाही. तर कल्पना काकूही म्हणतात, तुझ्यावरच्या मायेने आम्ही आंधळे झालो होतो, पण तू तर या घरचं वाटोळच करायला निघाली. तेव्हा अश्विन सांगतो, आता आमचे डोळे उघडले. तन्वी, मम्मा आणि डॅड तुला माफ करतीलही, पण मी तुला मरेपर्यंत माफ करणार नाही. प्रिया सांगते, अरे अश्विन, एवढं टोकाची भूमिका घेऊ नको. तुझ्याशिवाय कोण आहे रे माझं. सायली सांगते, तुझा प्रत्येक आधार तू तुझ्या कर्माने घालवला आहे प्रिया. आता तुझ्या पापाची फळं भोगायला तयार राहा. अर्जुनही कल्पना काकूंना सांगतो, अम्मा, हिला आपल्या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढ. कल्पना काकू तिला ओढतच स्टोरूममध्ये घेऊन जातात. हीच आहे तुझी जागा. प्रिया सांगते, आई, मी इथे कशी राहू शकते. मी या घरची सून आहे ना. हे घर जसं तुमचं आहे तसं माझं पण आहे. मी इथे कशी राहू शकते. तेव्हा कल्पना काकू सांगतात, तुला इथं राहायचं असेल तर राह, नाहीतर तुला रस्त्यावर काढायला मला वेळ लागणार नाही. अर्जुनही सांगतो, तू जर हक्काची भाषा बोलशील तर मी कायद्याची भाषा बोलेल, चालेल. नंतर प्रियाही तिथे स्टोर रूममध्ये राहायला तयार राहते. तर सगळे बाहेर निघून जातात आणि दरवाजा बंद करतात. प्रिया मधून आवाज देत असते, आई, अश्विन, दरवाजा उघडा, मला बाहेर येऊ दे. तेव्हा सायली म्हणते, हीच आहे तुझी जागा. आत्ता तर सुरुवात झाली, अजून पुढे खूप काही बघायचे. त्यानंतर सायली गिरिजा आणि नूपूरचं खूप कौतुक करते. हे सगळं तुमच्या दोघींमुळे शक्य झालंय. तेव्हा अर्जुनही सांगतो, नूपूर, खरंच तुला व्हिडिओ काढायचं सुचलं नसतं तर आपल्या हातात पुरावे राहिले नसते, पण आता आपल्या हातात पुरावा पण आहे, म्हणून खूप बरं झालं. तेव्हा नूपूर आणि गिरीजा दोघीही म्हणतात, इथून पुढे जर आमची मदत लागली ना तर नक्की आम्हाला बोलव, आम्ही नक्की येऊ. तर प्रियामध्ये विचार करत बसलेली असते, सगळेच माझ्या विरोधात गेले आणि अर्जुन सायलीने जर परत हे सिद्ध केलं की मी तन्वी नाही आहे, तर सगळे लाथ घालून मला घराबाहेर काढतील आणि मला आता फक्त एकच व्यक्ती वाचू शकते, ती प्रतिमा. ती लगेच प्रतिमा आत्यांना फोन करते, अगं आई, कशी आहेस तू. प्रतिमा आत्याही म्हणतात, हो मी ठीक आहे, पण अचानक कसं फोन केला तू. आई, तू काल माझ्या स्वप्नात आली होतीस. मी तुला खूप आवाज दिले तरी देखील तू खूप दूर निघून गेलीस. मी तुझ्या आणि बाबांशिवाय नाही राहू शकत आई. हे फोनवरचं बोलणं सुमन काकू पण ऐकत असतात. त्यांना तर काही तिच्या बोलण्यावर विश्वास नसतो. आई, तू म्हटली होती ना की माहेरपणासाठी मी तिकडे घरी येऊन राहावं, तर मी 1-2 दिवसानंतर येईल, चालेल का. प्रतिमा आत्या सांगतात, अगं तुझे बाबा आत्ता घरी नाही आहे, पण ते येणार आहे आणि काही दिवसानंतर परत ते कोल्हापूरला जाणार आहे. तेव्हा मी तुला कळवेल, तेव्हा तू ये.
कारण तुला जर आता इथे बोलवलं त्यांना आवडणार नाही. तेव्हा प्रिया सांगते, ठीक आहे आई, तसं मला कळव, तुझी इच्छा असेल तर मी येईल. तर तिचं बोलणं ऐकून सुमन काकूही म्हणतात की एकदा चान्स दिला पाहिजे तिला, असं वाटतंय. ती जर खरंच बदलली असेल तर चांगलंच आहे ना वहिनी. तर प्रतिमा आत्या सायलीला फोन करतात आणि तू आणि अर्जुन उद्या येऊन भेटाल मला. तेव्हा सायली पण हो म्हणते. तर कल्पना काकू फोन घेतात. अगं प्रतिमा, काय आहे ना, मी अर्जुन सायली दोघांना बाहेर जाऊ देत नाही आणि मी उद्या मंदिरामध्ये अभिषेक करण्याचं ठरवलंय. मी तुला फोन करून कळवणारच होती, तेव्हा तू उद्या इथेच आहे, आपण इथून सगळ्यांनी जाऊया. प्रतिमा आत्या पण हो म्हणतात. तर विमलला काही सामान आणायला लावलेलं असतं कल्पना काकूंनी. वहिनी, तुम्ही जेवढं सामान सांगितलं होतं सगळं आणलंय. अश्विन विचारतो, मम्मा हे काय, स्टोव वगैरे कोणासाठी आणलंय? तेव्हा कल्पना काकू सांगतात, अरे तन्वीसाठी, कारण आपल्या किचनमधनं तिच्यासाठी जेवण जाणार नाही आहे. ती जोपर्यंत इथं आहे ती स्वतः बनवून खाईल. तर अस्मिताही सांगते, मम्मा तू तन्वीला का घराबाहेर काढलं नाही, तू का ठेवून घेतलंय तिला घरामध्ये? तर कल्पना काकू सांगतात, मला हे अर्जुन सायलीने सांगितलं होतं आणि मी तसंच केलंय. विमल जा आणि हे सगळं सामान तन्वीला देऊन. तर जेलमध्ये नागराज काका महिपत शिकरेंना म्हणत असतात, अरे महिपत डोळे उघड, माझा विश्वासच होत नाहीये, तू नेमका महिपतच आहे ना? अरे त्यांनी तुला कानाखाली मारली आणि तू शांत राहिलास. तुझं नाव जरी काढलं तरी लोक कापायचे तुझ्या नावाने, थरकाप व्हायचा त्यांचा, आणि तू आता असं का वागतोय? महिपत शिकरे म्हणतात, नागराज शेठ शांत व्हा तुम्ही पण, आणि मी ठरवलंय आता चांगलं काम करायचं, चुकीचे सगळे कामं बंद करून टाकायचे. जर एखाद्या कैद्याने चांगलं वागल्यानंतर त्याची सुटका होत असेल तर दुसरा कैदी मी असू शकतो. सरकार त्यांना सोडायला तयारच आहे ना, आणि बाहेर गेल्यानंतर मी आणि माझं लेकरू सुखाने आनंदाने आम्ही जगू. डोळे बंद करून शांत बसतात. तेव्हा नागराज काका मनातच विचार करतात, महिपतला असा विचार करू देता कामा नाही, कारण तो जर असा झाला तर मी इथे अडकलोच आयुष्यभर. काहीतरी करावं लागेल, त्याचा विचार मला बदलावाच लागेल. विमल ते सगळं सामान घेऊन प्रियाकडे येते. प्रियाला असं वाटतं की तिच्यासाठी जेवण पाठवलं असेल. विमल, तू माझ्यासाठी जेवण घेऊन आलीस? हो, मला खूप भूक लागली होती. तर पिशव्या खोलून बघते तर त्यामध्ये स्टोव निघतो, काही ताटं वगैरे निघतात, मूठभर तांदूळ आणि सगळं सामान असं थोडं थोडं दिलेलं असतं. तेव्हा विमल सांगते, वहिनीने सामान दिलेलं आहे आत्तापुरता, उद्यापासून तुमची सोय तुम्ही स्वतः करून घ्यायची. तर प्रिया सांगते, ठीक आहे, आईची अशीच इच्छा आहे ना, तर मी करेल माझ्यापुरता स्वयंपाक. विमल तिथून निघून जाते. तर प्रिया स्वयंपाक करायला घेते आणि तिला अर्जुन सायली दोघंही बाहेरून बघत असतात. पण प्रियाला काही तो मसाले भातही बनवता येत नाही आणि स्टोवही पेटवता येत नाही. चेहऱ्याला पूर्ण काळं लागलेला, पण तिचा अवतार बघण्याजोगा असतो हं प्रेक्षकांनो. तर अर्जुन सायलीला सांगतो, तिचं तोंड कसं बंद झालंय बघ. तेव्हा सायली सांगते, तिचे कर्मच तसे, तेव्हा ही वेळ तर येणारच होती. तिची 2-3 दिवसात अशी अवस्था होईल ना की ती कोणाला तोंडसुद्धा दाखवू शकणार नाही. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायलीने जानकीला आणि सखीला फोन केलेला असतो. तिथे प्रतिमा आत्या पण असतात. तेव्हा सायली त्यांना सांगते, प्रतिमा आत्यांना सारखी शंका येते की प्रिया त्यांची मुलगी आहे की नाही, म्हणूनच तिची एक अंतिम परीक्षा घ्यायची. तेव्हा जानकी आणि सखी दोघेही म्हणतात, तू फक्त सांग सायली काय करायचे ते. तेव्हा सायली त्यांना प्लॅन सांगते. जानकी आणि सखी दोघी ओरडत असतात, आग आग. तिथे प्रिया येते. अगं प्रिया, प्रतिमा आत्या मध्ये अडकलंय, जा त्यांना सोडव. पण प्रिया काही मध्ये जात नाही. तर हा भाग इथेच संपतो. उद्या कळेलच प्रिया मध्ये जाते की नाही ते. तर उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या.